मुंबई देशाची आर्थिक राजधानी। याच मुंबईतून लोकसभेत 6 खासदार जातात। मात्र अजूनही मुंबईतल्या 4 जागांवरचा तिढा कायम आहे। दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेच्या राहुल शेवाळ्यांसमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल देसाईंना उमेदवारी देण्यात आली। उत्तर पूर्व मुंबईतून भाजपच्या मिहिर कोटेचांना तिकीट देण्यात आले। त्यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांचं आव्हान आहे। मात्र अजून दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबईचा तिढा कायम आहे। या जागांवरची उमेदवारांची लढाई अजूनही निश्चित होणं बाकी आहे। महायुती आणि महाविकास आघाडीला या 4 जागांवर उमेदवार ठरवताना अडचण येते। उत्तर मध्य मुंबईत तर ना महायुतीनं उमेदवार जाहीर केलाय ना महाविकास आघाडीनं। उत्तर मध्य मुंबईत विद्यमान खासदार आहेत भाजपच्या पूनम महाजन। मात्र त्यांच्या नावावर भाजपनं जवळपास काट मारली आहे। तेव्हा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांची इच्छा नसतानाही त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते। मात्र त्यांचं नाव जाहीर केलेलं नाही। तर दुसरीकडे महाविकास आघाडीनंही उमेदवार जाहीर केलेला नाही। काँग्रेसकडून सुरुवातीला अभिनेता राज बब्बर यांचं नाव चर्चेत होतं। आता भाई जगताप, नसीम खान यांची नावं चर्चेत असली तरी दक्षिण मध्य ठाकरे गटाकडे गेल्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही इथून प्रयत्नात असल्याची चर्चा आहे। मवियात उत्तर मुंबई मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला असला तरी तिथं काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नाही। त्यामुळेच काँग्रेस तिथं ठाकरे गटाच्या विनोद घोसाळकरांना पक्षात येण्याची ऑफर देत आहे। मात्र घोसाळकरांनी काँग्रेसच्या पंजावर लढण्यास नकार दिलाय। आदरणीय नानासाहेबांनी मला काल विचारलं की तुम्ही आमच्याकडे या पंजावरती लढा। पण मी त्यांना सांगितलं सध्या काय मी एवढे वर्ष शिवसेनेत प्रचार केल्यानंतर केवळ या लोकसभेच्या जागेसाठी हा निर्णय मला घेता येणार नाही आणि मला मान्य नाही। उद्धव साहेबांनी सांगितलं तर मग आता बघा जरा 2 दिवस थांबा। आता जर तर असं काही म्हणजे काँग्रेस एक प्रकारे तयार आहे तुम्हाला उमेदवारी असं माझं म्हणणं नाही आहे। आज काँग्रेसला जाहीर केलेली आहे आणि जर काँग्रेस पक्षामध्ये आले तर त्यांचं स्वागत आम्ही करू, समजा याची त्यांची इच्छा असेल तर। पण असं नाही की आमच्याकडे उमेदवार नाही, आमच्याकडे खूप चांगले उमेदवार आहेत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी आपल्या मुलाविरोधात लढण्यास नकार दिलाय। तेव्हा आता तिथं आमदार रवींद्र वायकरांचं नाव आघाडीवर आहे। परंतु त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांकडून विरोध होतोय। तर महायुतीत दक्षिण मुंबई नेमका कुणाकडे जाणार हेच समजेना। सुरुवातीला भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तयारी सुरू केली होती, परंतु त्यांना थांबण्यास सांगितल्याची माहिती मिळतेय। तर सध्या तिथून मंत्री मंगल प्रभात लोढांचं नावही चर्चेत येत आहे। राज्यासह देशात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी ऐन जोरात सुरू आहे। आता पहिल्या टप्प्यातलं मतदानही पार पडेल। असं असताना आर्थिक राजधानी मुंबईत मात्र 4 मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या लढतीच अद्याप निश्चित झालेल्या नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई।